आपल्यासोबत भाजप आमदार महेश लांडगे आहेत। काल तुम्ही रात्री 12:30च्या दरम्यान मराठा आरक्षण आणि इतर सर्व समाजाच्या आरक्षणावर चर्चा केली। साधारणपणे 20-22 मिनिटं ही चर्चा चालली आणि यामध्ये फक्त तुम्ही म्हणताय की 7 आमदार आणि 1 मंत्री उपस्थित होते। तर त्यावरून तुम्हाला असं वाटतं की तेवढं गांभीर्य इतर लोकांना नाहीये सरकारमधल्या किंवा सत्ताधारी? नाही, असं काय नाहीये बा। 4 दिवस झाले ही चर्चा चालू होती आणि भारतीय जनता पार्टीकडनं 100 पेक्षा जास्त लोकांची मागणी होती बोलणं। बाकी पक्षाच्या लोकांना सुद्धा बोलायचं होतं। असे जवळ 100 लोकांची यादी होती, 100-150 लोकांची यादी होती। मग प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळत होती। 3 दिवस ती चर्चा एकदम प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने झाली। प्रत्येकाने तो विषय गांभीर्याने घेतलाय। त्यामुळे असं काही नाहीये। रात्री 12:30 वाजता आम्ही बसलो, आमचा नंबर उशिरा आला त्यामुळे आम्ही बसलो बोलण्यासाठी। त्याच्यात कुणी सिरियस नव्हतं असं नाही, सगळे सिरियस आहेत या संदर्भामध्ये। फक्त 7 आमदार आणि 1 मंत्री उपस्थित होतात असं? हा, मग त्या टायमाला कॅबिनेट मंत्री होते, रवींद्रजी चव्हाण साहेब होते आणि आम्ही एक 10 आमदार होतो, 7-8 आमदार होतो। त्याच्यामध्ये ज्याचा नंबर येईल तसं ते बोलून आपलं मत व्यक्त करून जात होते। पण सगळ्यांचा प्रामाणिक उद्देश एक होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाची स्थिती बघता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भात? हे पहा, कायद्याच्या चौकटीत बसणार म्हणजे टिकणार हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात किंवा ते कायमस्वरूपी मराठा समाजाला टिकेल अशा उद्देशानं ते आरक्षण मिळालं पाहिजे। याच्याकरता आमच्याकडे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावर काम करतायत। एक तज्ञ कमिटी काम करते आणि लवकरच ओबीसी नेते तुमच्या म्हणजे सत्ताधारी पार्टीतील ओबीसी नेते ज्या प्रकारे वक्तव्य करतायत, मराठा नेते वक्तव्य करतायत। मी काल हेच बोललो की कुणीही असं वक्तव्य करू नये की ज्याच्यामुळे समाजामध्ये त्रेड निर्माण होईल। हे बा, हक्क म्हणजे ज्या दिवसापासून आदरणीय जरांगे पाटील उपोषणाला बसले किंवा त्याच्या अगोदरपासून कधीही भारतीय जनता पार्टीचा कुठलाही नेता किंवा कुठलाही आमदार किंवा कुठलाही कार्यकर्ता हे बिलकुल म्हटला नाही की मराठा आरक्षण हे ओबीसीमधनं द्या किंवा ओबीसीचं कमी करून मराठ्यांना द्या, असं कुणी म्हटलं नाही। देवेंद्रजी म्हणले नाहीत, बावनकुळे साहेब म्हणले नाहीत किंवा कुठलाही नेता म्हणला नाही। त्यामुळं सगळ्यांचं प्रामाणिक मत असं आहे, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं अशा संदर्भातली भूमिका सगळ्या आमदारांची आहे आणि ते होईल। पण इतर 2 पक्ष जे तुमच्या सोबत आहेत त्यांची पण सगळ्यांनी, आता तुम्ही सगळ्यांचं हे काढा, स्पीच काढा, तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांची इच्छा हीच आहे। छगन भुजबळांचं थोडंसं मत वेगळं आहे। तुमच्या रिक्वेस्ट केली काल, हात जोडून कळकळीची विनंती केली, भुजबळ साहेबांना पण केली, वडेट्टीवारांना पण केली आणि जे लोक चुकीच्या पद्धतीनं प्रचार करतात या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे एक चुकीचं चित्र तयार करतात मराठा समाजाबद्दल, त्यांना तर मी एकदम म्हणजे एकदम कडक शब्दात सांगितलंय, मराठा समाजाचं चित्र चुकीचं दाखवण्यामागच्या तुमची भूमिका ही समाजाला पटणार नाहीये। कोणाची भूमिका? भुजबळांची आणि वडेट्टीवारांची? जे पण लोक हे करतायत ते एक लक्षात घ्या। मी सांगतो, तुम्ही जे प्रश्न विचारताय त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं काय आहे, मला त्याच्यात जायचं नाही। आमचे मराठी नेते आहेत बघा, जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं त्याच्यामुळे त्यांच्या व्यासपीठावर किंवा त्यांच्यावर तिथं बोलताना एकही मराठा नेता कुठल्याही राजकीय पक्षाचा बोलला नाही, तो गेलाही नाही। पण इकडं अनेक राजकीय नेते बोलताना हे वैयक्तिक घेत आहेत, वैयक्तिक घेऊन समाजाला वेटील धरण्यापेक्षा। तुमचं म्हणणं आहे की समाजात तेढ निर्माण करण्याचं काम काही नेते करतात? हो, 100% करतायत ते त्यांनी केलं नाही पाहिजे। पण आणि ऐका, 2 मिनिटं ऐका, सत्ताधारी विरोधक हे हा बाजूला विषय ठेवा, पण ज्यांना कुणाला हा वाद वाढवून स्वतःचं राजकारण हे करायचं त्यांनी हे नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे की या राजकारणापायी महाराष्ट्र एक संघ राहणार नाही आणि महाराष्ट्र एक संघ राहण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने येऊन या दोन्ही प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे। त्यामुळे होते आमदार महेश लांडगे, त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षणा प्रश्न जो निर्माण झाला ज्याच्यावर चर्चा चालू आहे त्यामध्ये काही नेते हे 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आणि त्यांना ते विनंती करतात। कॅमेरामॅन अनिल संघर्ष, मी वेदांत नाईक, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।